वाचक स्वर अश्विनी मराठे. वाटेवरल्या पाऊलखुणा. प्रकरण 51. मचंगी सरांनी मोडता घातला. एप्रिल मे 1991च्या आंतरज्योती मासिकात जुलैच्या पहिल्याच आठवड्यात व्यावसायिक शिक्षणासंदर्भात एक लेख वाचनात आला. त्यात MSW या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती वाचनात आली. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कुठे कुठे नोकरीच्या संधी असतात याबद्दलही माहिती दिली होती. या क्षेत्रात ज्या अंध व्यक्तींनी MSW करून नोकरी मिळवली आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत अशांची नावं दिली होती. त्यात माझ्या माहितीतील केशव बर्डे यांचंही नाव होतं. 2 जून रोजी चेंबूर इथे न्यासिओ या संस्थेत शहाजी बरोबर श्री बर्डे साहेबांना भेटल्याचं आठवलं. आता मी ठरवलं मुंबईला जाऊन MSW करायचं. रविवारी 14 जुलैला मुंबईला निघालो. सोमवारी सकाळी मुंबईत पोचलो. आधी चर्चगेटला युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये गेलो. तिथल्या काही मित्रांना विचारलं की MSW मुंबईत कुठे करता येईल. MSW मध्ये महत्त्वाचं नाव होतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. सर्वप्रथम मी 15 तारखेला सकाळीच चेंबूरला टाटा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन चौकशी केली. त्यांची प्रवेश प्रक्रिया मार्चमध्येच झाली होती. त्यांनी सांगितलं की निर्मला निकेतनमध्ये चौकशी करू शकतो. दुपारी निर्मला निकेतनमध्ये चौकशी केली. त्या दिवशीच त्यांचं ॲडमिशन प्रोसिजर संपलं होतं. त्यांनी सांगितलं की पुण्याला कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही करू शकता. त्याच दिवशी मुक्कामी पुण्याला वसंत काकांकडे गेलो. लीला काकू खूप आजारी होत्या. त्यांना भेटलो. सौ कल्पना वहिनी आणि संगीता खूप काळजी घेत होत्या. सकाळी 16 तारखेला कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन चौकशी केली. त्यांनी सांगितलं की आमचंही ॲडमिशन फुल झालंय, पण नगर इथे CSRD सामाजिक महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकेल किंवा तुम्ही तिथे प्रयत्न करू शकता. आज त्यांचा शेवटचा दिवस आहे. पुण्याहून दुपारी 12ची बस पकडून 3 वाजता नगरला उतरलो. CSRD सामाजिक महाविद्यालयात गेलो. तिथे पायस नावाचे प्राचार्य होते. त्यांनी मला ॲडमिशनबाबत सर्व नियम सांगितले आणि आज फॉर्म भरून देण्याचा शेवटचा दिवस आहे, तू अगदी शेवटच्या क्षणी आलायस असंही सांगितलं. तू या सर्व कसोट्यांवर उतरलास तरच तुला प्रवेश मिळेल. अंध आहेस म्हणून सहानुभूती मिळणार नाही किंवा नाकारलंही जाणार नाही असं म्हणाले. त्यांचे एक वर्गमित्र अंधच होते, श्रीयुत केशव बर्डे. तिथेच फॉर्म घेऊन इथल्याच एका महाविद्यालयातल्या विद्यार्थ्याकडून फॉर्म भरून घेतला. सर्व कागदपत्र माझ्याजवळ होती. तो फॉर्म दिला आणि पायस सरांनी सांगितलं 4 दिवसांनी म्हणजे शनिवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी लेखी परीक्षा होईल. 12 वाजता सामूहिक चर्चा म्हणजे ग्रुप डिस्कशन होऊन नंतर 2 वाजता तोंडी परीक्षा होईल. 2-3 दिवसांनी प्रवेशाबाबत अंतिम यादी निश्चित होईल. ही सगळी माहिती घेऊन फॉर्म भरून मी साकेगावी आलो. शनिवार 20 जुलै रोजी लवकरच नगरच्या सामाजिक महाविद्यालयात पोचलो. 10 वाजता लेखी परीक्षा होती. पायस सरांनी माझ्यासाठी लेखनिकाची व्यवस्था केली. 10 ते 11:30 लेखी परीक्षा झाली. 12 ते 1:30 सामूहिक चर्चा झाली. 2 ते 3:30 तोंडी परीक्षेची वेळ होती. माझी तोंडी परीक्षाही खूप छान झाली. तिथे 2 वर्षात किती खर्च येऊ शकतो याबाबत प्राचार्यांनी मला पुन्हा एकदा सांगितलं. एवढा खर्च तू करू शकशील का असं विचारलं. 2 वर्षांचा साधारण 20,000 रुपये खर्च होता. तोंडी परीक्षा घेण्यासाठी नगर जिल्हा समाज कल्याण अधिकारी आले होते. त्यांनीच सांगितलं की हा व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे याला अधिकची शिष्यवृत्ती मिळेल आणि त्याच्या एकूण खर्चापैकी निम्मा अधिक खर्च आम्ही आमच्या मार्फत देऊ. त्यामुळे खर्चाचाही प्रश्न मिटला होता. मी तिन्ही अवस्थांमध्ये छान पेपर दिले होते. त्याचा निकाल मंगळवारी 23 जुलै रोजी लागणार होता. 20 तारखेला संध्याकाळी पुन्हा साकेगावला आलो. त्यापूर्वीच सरांनी सांगितलं होतं की मंगळवारी यादी लागल्यानंतर तुला लगेच प्रवेश घ्यावा लागेल आणि प्रवेशासाठी सुरुवातीलाच 5,000 रुपये भरावे लागतील. आल्यावर त्या 5,000च्या व्यवस्थेसाठी मी तयारी करू लागलो. MSW यशस्वीरित्या पार केल्यामुळे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी होत्या. रुग्णालय, वेगवेगळ्या कंपन्या, तसंच शासकीय कार्यालय जसं की समाज कल्याण विभाग, त्यात रिमांड होम, विविध अपंग संस्था, तसंच कारागृह इत्यादी ठिकाणी सोशल वर्कर अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. म्हणून या सगळ्या महत्त्वाच्या जागा आपणास मिळू शकतील याविषयी मला विश्वास वाटू लागला आणि माझ्या आशा पल्लवित झाल्या. याच पार्श्वभूमीवर यादी लागण्याच्या दिवसाची मी वाट पाहू लागलो.
23 जुलै रोजी सकाळीच नगरला कॉलेजला गेलो. माझं नाव यादीत आहे का ते तिथल्या शिपाई मामाला विचारलं. अद्याप इतर स्टाफ येणं बाकी होतं. शिपाई मामांनी यादी वाचली. पहिलंच नाव माझं होतं. मला खूप आनंद झाला. यादीत नाव आलं हे खूपच छान. मला आता पटकन ॲडमिशन घेऊन कॉलेज कधी सुरू होईल हे विचारायचं होतं. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर कार्यालयात सर आले असल्याचं कळलं. पायस सरांकडे गेलो. यादीत माझं नाव आहे आणि मला आता ॲडमिशन घ्यायची आहे. सर म्हणाले, नाव आलं यासाठी तुझं मनःपूर्वक अभिनंदन. पण ॲडमिशन घेण्यापूर्वी तू इथले एक प्रोफेसर आहेत त्यांना जाऊन भेट. त्यांचं नाव प्रोफेसर मुन्शी असं आहे. त्यांच्या काही शंका आहेत. ते म्हणतात की अंध विद्यार्थ्याला मी शिकवू शकणार नाही. म्हणून त्यांना तू जाऊन भेट आणि मग ॲडमिशन घे. एका विद्यार्थ्याच्या मदतीनं मी पायस सरांच्या सांगण्यावरून प्रोफेसर मुन्शींना भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनजवळ गेलो. सरांच्या केबिनजवळ सोडून तो विद्यार्थी निघून गेला. सरांना मी म्हटलं, मी आत येऊ का सर? थोडा वेळ ते काहीच म्हणाले नाहीत. मी पुन्हा त्यांना आत येऊ का असं विचारलं की ते म्हणाले, काय काम आहे? मी म्हणालो, तुम्हाला भेटायचं आहे. कशाला भेटायचं आहे? मी म्हणालो, पायस सरांनी आपल्याला भेटायला सांगितलं आहे. कशासाठी? मी म्हणालो, मी ॲडमिशन घेण्यासाठी आलो आहे. तर सर म्हणाले, ॲडमिशन मी देत नाही, जे देतात त्यांना भेटा. मी म्हणालो की पायस सर म्हणाले, तुमच्या काही शंका आहेत म्हणून मला तुम्हाला भेटायचं आहे. माझ्या काही शंका नाहीत. फक्त मला एवढंच माहिती आहे की ही काही अंधशाळा नाही, हे सामाजिक महाविद्यालय आहे. त्यामुळे अंध व्यक्तींनी इथे प्रवेश न घेता अंध व्यक्तींनी अंधशाळेत जाऊन प्रवेश घ्यावा एवढंच मला वाटतं. अद्याप मी केबिनच्या बाहेरच उभा होतो. मला असं वाटत होतं की आज जाऊन सरांना सर्व कागदपत्र दाखवावीत, मार्कशीट्स दाखवावेत, 10वीचे 12वीचे तसंच BAचे. मी 5वी नंतर डोळस शाळेत आणि महाविद्यालयातच शिकलो आहे आणि हे शिक्षण देखील मला डोळस विद्यार्थ्यांबरोबरच घ्यावं लागणार आहे हे सांगावं. पण ते आत ये असं म्हणतच नव्हते. शेवटी ते म्हणाले की आत येऊन बस. मी आत गेलो, बाकड्यावर जाऊन बसलो तर म्हणाले, हे खूप अवघड आहे. इथे प्रॅक्टिकल करावं लागतं. इथे वेगवेगळ्या साईटवर जावं लागतं. खूप फिरावं लागतं. हे तुला जमणार नाही. मी त्यांना सांगितलं की आपण जे सांगाल ते मी करेन. मला सगळं जमेल असा विश्वास दिला. तरी देखील सरांना समजून घ्यायचंच नव्हतं. सर म्हणाले, मी तुला पाहिजे तर अंधशाळेत जाण्यासाठी पत्र देतो. तू पुण्याच्या अंधशाळेत जा आणि तिथेच शिक. मी पुन्हा एकदा सांगितलं, तिथलं माझं शिक्षण पूर्ण झालं आहे. चर्चा पुढे जातच नव्हती. तिथेच सगळी चर्चा रखडत होती. शेवटी तुला ॲडमिशन घ्यायची तर तू घेऊ शकतोस. तू सगळ्या टेस्ट पास केल्यास असं सांगतोस तर तू घेऊ शकतोस. पण माझ्या वर्गात बसायचं नाही. मी तुला प्रॅक्टिकल शिकवू शकणार नाही. तुला काय करायचं ते तू करू शकतोस. मी मुन्शी सरांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलंच नाही. शेवटी सर म्हणाले, तू चहा घेणार का? मी म्हटलं, आता आशा करायला जागा आहे. तात्काळ मी म्हणालो, घेईन सर, काही हरकत नाही. मुन्शी सरांनी शिपायास चहा आणण्यास सांगितलं. शिपाई चहा घेऊन आला आणि माझ्या हातात देऊ लागला. तेव्हा मुन्शी सर म्हणाले, त्याच्या हातात देऊ नकोस आणि खुणेनंच सांगितलं, तिकडे ठेव. शिपायानं सरांच्या सांगण्यानुसार चहा आणून ठेवला. सर मला म्हणाले की आता घे. चहा शिपायानं माझ्यासमोरील टेबलवर जरी ठेवला असता तरी मला थोडा तरी आवाज आलाच असता आणि आवाजाच्या दिशेनं मी चहा उचलू शकलो असतो. पण टेबलवर देखील ठेवू नको असं त्यांनी सांगितलं, ही माझ्या अंधत्वाची क्रूर चेष्टा होती आणि एका सामाजिक महाविद्यालयात सुशिक्षित माणसाकडून हा अनुभव मी घेत होतो. मुन्शी नावाच्या खुनशी प्राध्यापकाच्या दुराग्रहामुळे माझं स्वप्न धुळीला मिळत होतं. मी त्यांना म्हणालो, नकोय सर मला चहा. तेव्हा ते म्हणाले, तू आत्ता हो म्हणालास, आत्ता नको का? याचा अर्थ तुला हातानं चहा घेता येत नाही तर इतरांची सेवा काय करणार? असे सर्वच नकारात्मक प्रश्नोत्तर चालू असताना मी तिथून निघून बाहेर आलो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला पकडलं. ते म्हणाले, काय म्हणत होता? मी सर्व वृत्तांत सांगितला. तर मुलं म्हणाली की तो अतिशय नालायक माणूस आहे. तू कुठलीही चिंता न करता इथे प्रवेश घे, तुला तो काहीही करणार नाही. काही केलं तर आम्ही आहोत. पण 20,000 रुपये खर्च करून या लहरी माणसामुळे शेवटी पदरात नापास सर्टिफिकेट घेण्यापेक्षा आणि त्या माणसाच्या नादी न लागता तिथे प्रवेश न घेणं मी उचित समजलो.
त्या 3-4 विद्यार्थ्यांबरोबर पुन्हा आम्ही पायस सरांकडे गेलो. मुन्शी सरांबरोबर झालेली चर्चा साहेबांना सांगितली. त्यांनाही विचारलं की सर, आपणच म्हणाला होतात की अंध म्हणून काही सूट मिळणार नाही आणि अंधत्व ही अडचणही ठरणार नाही. आता असं का होतंय? मला प्रवेश का मिळत नाही? सर म्हणाले, प्रवेशाची काहीच अडचण नाही. तुला प्रवेश दिलाय. परंतु एक प्रोफेसर तुला इथे शिकवू इच्छित नाहीत आणि मीही या ठिकाणी हतबल आहे. तुला काहीच मदत करू शकत नाही. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तू ॲडमिशन घेऊ शकतोस. अशा परिस्थितीत मी कसा प्रवेश घेणार? एम ए करण्यासाठी मुंबईला गेलो. मुंबईत जाताच त्या शिक्षण विभागाचे प्रमुख श्री आनंद आटलेकर यांना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. म्हणालो, सर, अशीच परिस्थिती असेल तर अंधांनी शिकायचं कसं? ते म्हणाले, दिनेश, तू भात खातोस का? मी म्हणालो, नको सर, मी जेवलोय. तर ते म्हणाले, अरे, घरी जेवताना भात खातोस की नाही? मी म्हणालो, हो सर, खातो. ते म्हणाले, त्यात कधी खडा निघतो का? मी म्हणालो, हो सर, कधी कधी निघतो. मग तो खडा खातोस का फेकून देतोस? मी म्हणालो, फेकून देतो. मग याला सुद्धा असंच फेकून दे आणि पुढे जा. सरांनी काहीतरी पत्रव्यवहार करावा, त्या माणसाला समजवावं ही माझी अपेक्षा होती. पण तसं काहीच झालं नाही. सर मलाच समजावत होते. मुंबई विद्यापीठाचा BAचा निकाल लागला होता. 1 ऑगस्ट रोजी ॲडमिशन सुरू होणार होत्या. म्हणून जाता जाता वसई इथे वर्तक कॉलेजमधील प्राध्यापक पुरुषोत्तम महाजन यांना भेटलो आणि राजू भाऊकडे गणेशपुरीला गेलो. प्रकरण 51 समाप्त. प्रकरण 52 पांढरी काठी दिनात सहभाग. गुरुवारी 1 ऑगस्टला सांताक्रूज येथील विद्यानगरीत गेलो. राज्यशास्त्र विभाग रानडे भवनमध्ये होता. राज्यशास्त्र विभागात MA पार्ट 1साठी प्रवेश घेतला. त्यापूर्वी पात्रता दाखला म्हणजेच सर्टिफिकेट काढावं लागलं. पुणे विद्यापीठातून मायग्रेशन सर्टिफिकेट आणावं लागेल असं तिथले क्लार्क गांगुर्डे सरांनी सांगितलं. त्यासाठी 6 महिन्याची मुदत आहे, घाई करू नको, असंही ते म्हणाले. माझी मुंबईत राहण्याची व्यवस्था नाही, मला वसतिगृहात प्रवेश मिळेल का, अशी विचारणा केली. मुंबई विद्यापीठाची कलिना कॅम्पसमध्ये 2 वसतिगृह आहेत. तसंच चर्चगेट इथेही एक वसतिगृह असल्याचं मला कळलं. माझा प्राधान्यक्रम चर्चगेटला होता, कारण तिथे माझे काही मित्र राहत होते. सध्या तरी वसतिगृहात जागा शिल्लक नाही, त्यामुळे तुला लगेच वसतिगृह मिळणार नाही. तरी जशी जागा उपलब्ध होईल तसं तुला प्राधान्य देऊ, असंही आश्वासन क्लार्क गांगुर्डे साहेबांनी दिलं. डिसेंबर 1990ला चेस खेळण्यासाठी मुंबईत आलो होतो, तेव्हा वरळी इथल्या समाज कल्याणच्या वसतिगृहात गेलो होतो. तिथे लातूर अंधशाळेचे वैजनाथ सूर्यवंशी राहत होते. तिथे अनेक अंध विद्यार्थी भेटले होते. ती आठवण झाली आणि 1 ऑगस्ट रोजी मुक्कामी वरळीच्या त्या समाज कल्याण वसतिगृहात गेलो. विचार केला की समाज कल्याणच्या वसतिगृहासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे, प्रवेश मिळेल का, या संदर्भात वैजूशी गप्पा मारूयात. तिथे अनेक लोक भेटले. मारुती शिंदे हाही लातूर अंधशाळेचाच विद्यार्थी. भीमराव विनकरे त्यांना थोडं थोडं दिसत असे, ते यवतमाळचे होते. तसंच नागराज मुनंदी आणि देगलूर अंधशाळेतून नुकताच 11वीला प्रवेश घेतलेला एक हुशार विद्यार्थीही भेटला. त्याचं नाव चंद्रकांत कहाळेकर आहे असं त्यानं मला सांगितलं. तो SIS या कॉलेजात जात होता. वसतिगृह प्रवेश संदर्भातली माहिती घेतली आणि 2 आणि 3 तारखेला 2 दिवसात समाज कल्याणचा फॉर्म भरून दिला. आवश्यक कागदपत्र मी बरोबर ठेवली होती. MAचा प्रवेश झाला. कॉलेज 19 ऑगस्टपासून सुरू होणार होतं. तत्पूर्वी 5 ऑगस्टपासून टेलिफोन सेंटरमध्ये मला टेलिफोनचा कोर्स करायचा होता. तिथे 4 महिने राहण्याची तसंच जेवणाची व्यवस्था होणार असल्यामुळे सध्या तरी चिंता करायचं कारण नव्हतं. 5 तारखेला इंटरव्ह्यू झाला आणि माझा टेलिफोनचा कोर्स सुरू झाला. सकाळी 9 ते 5 पूर्ण वेळ कोर्स होता. 5 नंतर बाहेर कुठेही जाता येत होतं, परंतु त्यासाठी रॉबिन्सन सरांकडून बाहेर जाण्या येण्याचा रीतसर गेट पास घ्यावा लागत होता. जेवणाची वेळ सायंकाळी 7 ही होती. दुपारच्या जेवणाची वेळ 12 वाजता होती. सकाळी 7 वाजता नाश्ता आणि चहा मिळत असे. सगळी चोख व्यवस्था होती. टेलिफोन कोर्ससाठी आम्ही 12 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी होतो. गजानन चव्हाण, ऋषिकेश कोठाळे, अशोक अहिरे, रामराव जोजार, फैयाज शेख, S श्रीनिवासन, B श्रीनिवासराव, भीम राजू, अजय दास, प्रशांत वैद्य,
संतोष तेंडुलकर आणि गीता मेडगावकर ही एकमेव विद्यार्थिनी. शिकवण्यासाठी श्रीयुत रॉबिन्सन सरच होते. ते स्वभावानं खूपच चांगले होते. आजही ते आणि मी एकमेकांच्या संपर्कात आहोत. सकाळी 9 वाजता ट्रेनिंग सुरू झालं की अर्धा तास ते टेलिफोन बोर्डविषयी माहिती देत असत आणि पुढील अर्धा तास प्रॅक्टिस करायला सांगत. दिवसभर तसा मोकळाच होता. रॉबिन्सन सर चेस खूप चांगला खेळत असत. त्यामुळे त्या 4 महिन्यात माझी चेस खेळण्याची खूप छान प्रॅक्टिस झाली. तसंच रॉबिन्सन सरांच्या चांगल्या स्वभावामुळे मला दररोज कलिना कॅम्पसमध्ये कॉलेजला जाणंही शक्य झालं. वास्तविक एखाद्यानं परवानगी दिली नसती. ते म्हणाले असते की हा फुल टाईम अभ्यासक्रम आहे. इथे तुम्हाला राहणं, खाणं पिणं, जेवणं, झोपणं तसंच स्टायपेंडसुद्धा मिळतोय. त्यामुळे इथे राहणं बंधनकारक आहे. परंतु रॉबिन्सन सरांनी आणि त्यांचे सहकारी श्री त्रिपन्ना यांनी मी MA करत असल्यामुळे आणि पूर्ण विद्यार्थ्यांमध्ये मी एकटाच कॉलेजला जाणारा असल्यामुळे मला कॉलेजसाठी परवानगी दिली. मुंबईत MAसाठी आलो हे एका दृष्टीनं चांगलं झालं. इतर बऱ्याच गोष्टी करता येणं शक्य होत होतं. 14 ऑगस्ट 1991ला यंग झिंगारो ट्रेकर्स या संस्थेच्या वतीनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईहून पुणे आणि 15 ऑगस्टला सकाळी पुण्याहून सिंहगड चढण्याचा अनुभव घेता आला. त्या काळात सिंहगडवर जाण्यास चांगला रस्ता नव्हता. त्यामुळे ट्रेकिंग खूपच छान झालं. आम्ही सिंहगडावर जाऊन यंग झिंगारो ट्रेकर्सचे अध्यक्ष श्रीयुत ऋषिकेश यादव यांच्या हस्ते झेंडावंदन केलं. तिथे त्यांची ओळख झाली. जोखीम रापोज आणि मनोहर जडेयार या अंध मित्रांचीही ओळख झाली. नुकतीच 17 मार्च 1991ला नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ द ब्लाइंड या क्रीडाविषयक संस्थेची त्यांनी स्थापना केली असल्याचं मला सांगितलं आणि तूही या संस्थेचा सभासद व्हावं असं सुचवलं. पुढे मी त्या संस्थेचा सभासद झालो. तसंच तिथून उतरणं हे देखील एक अवघड काम सहज सोपं झालं. रात्री उशिरा मुंबईला पोचलो. त्यामुळे टेलिफोन ट्रेनिंगमध्ये जाणं शक्य नव्हतं. यंग झिंगारो ट्रेकर्सचे लोक अगदी सकाळपर्यंत मुंबई सेंट्रल ST स्टँडवर मला सोबतीला थांबले होते. सकाळ झाल्यावरच ते त्यांच्या रस्त्यानं निघून गेले. मुंबईत गेल्या गेल्याच पहिल्या 15 दिवसात हा खूप छान अनुभव आला. 19 ऑगस्ट रोजी 11 वाजता बरोबर विद्यापीठात पोचलो. सरळ कार्यालयात जाऊन क्लार्कला विचारलं, MA पार्ट 1चा वर्ग कुठे भरणार आहे? त्यांनी इथून जिना उतरल्यानंतर उजव्या हाताला लेक्चर कॉम्प्लेक्स असल्याचं सांगितलं. MAचा वर्ग ग्राउंड फ्लोअरलाच डावीकडून पहिला आहे असं सांगितलं. अगदी न चुकता पायरी चढून मी तिथपर्यंत पोचलो. तिथे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी होते. त्यांना विचारलं की MAचा वर्ग कोणता? मी बरोबर तिथेच होतो. हा पहिलाच दिवस आणि पहिलाच तास असल्यामुळे ओळख कोणाचीच नव्हती. 11 वाजता श्री डिसिल्व्हा सर वर्गात आले आणि त्यांनी सरळ पॉलिटिकल थिअरी हा विषय शिकवायला सुरुवात केली. संपूर्णपणे इंग्रजी. एकही अक्षर हिंदी किंवा मराठी नसल्यामुळे पुढील 45 मिनिटं अगदी वेगळ्या अशा वातावरणात गेली. त्यातलं मला खूपच कमी समजलं. पॉलिटिकल थिअरी हा शब्द माहीत होता. तसंच त्याचा त्रोटक अभ्यास मराठीतून BAला झाला होता. पण हे पूर्ण इंग्रजीत असल्यामुळे सगळं डोक्यावरून गेलं. तसंच दुसरा तास मिसेस पिंटो मॅडमचा होता. त्यांनीही त्यांचा विषय पूर्णपणे इंग्रजीत शिकवला. मला काहीही न कळता तास संपला. त्या दिवशी 2च तास झाले. या वर्गात बहुतेक सगळेच आपापसात इंग्रजी बोलत होते. माझ्या सगळंच डोक्यावरून जात होतं. पुढे कसं होईल, काय होईल या विचारातच त्या दिवशी मी तिथून निघून पुन्हा सेंटरमध्ये पोचलो. दुसऱ्या दिवशी बसनं डायरेक्ट विद्यानगरीतच पोचलो. तिथून लेक्चर कॉम्प्लेक्सकडे जात असताना पुढे पायऱ्या होत्या. पायऱ्या चढून वर जाणार तोच मागून जोरात कोणीतरी खेचलं. मी माझ्याच तंद्रीत होतो. पुढे पायऱ्या आहेत हे माझ्या लक्षात आलंच होतं. परंतु खेचणाऱ्या व्यक्तीला वाटलं की कदाचित मी पडणार म्हणून त्या व्यक्तीनं खेचलं होतं. लगेच मी कोण आहे असं विचारलं. तेवढ्यात आपको कहाँ जाना है असा मराठी मिश्रित हिंदी बोलल्याचा आवाज आला. मी मराठीतच उत्तर दिलं, लेक्चर कॉम्प्लेक्समध्ये जायचंय. मग तिनं विचारलं, कोणत्या वर्गात आहेस? मी म्हणालो, MA पार्ट 1. ती व्यक्ती म्हणजे बेबी लाटे होती. तिथून माझ्या लक्षात आलं की इथे केवळ इंग्रजी भाषिकच विद्यार्थी नाहीत तर मराठीही आहेत. ती मुलगी आमच्याच वर्गातली आहे हे कळलं आणि मराठी मुलं-मुली कोण कोण आहेत याचा मी शोध घेऊ लागलो. पुढे अनेक मराठी मुलं-मुली असल्याचं लक्षात आलं आणि पुढील अभ्यासाच्या दृष्टीनं मला सगळ्यांचीच मदत होऊ लागली. शनिवार 1 सप्टेंबर रोजी आमचा वेलकम पार्टीचा कार्यक्रम होता. हे देखील माझ्यासाठी नवीनच होतं.
दुपारी 3 वाजता आम्ही सर्व एम ए पार्ट 1चे विद्यार्थी एकत्र जमा झालो. एम ए पार्ट 2च्या सर्व मुलामुलींनी आमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. तसंच चहापाणी आणि नाश्त्याचीही व्यवस्था केली होती. सगळ्यांनी एकमेकांची ओळख करून घेण्याचा तो कार्यक्रम होता. माझ्याच वर्गात केतन कोठारी नावाचा एक अंध विद्यार्थी होता. तसंच अन्य सर्वच विद्यार्थी-विद्यार्थिनींची ओळख झाली आणि तिथून पुढे अभ्यासाला गती मिळाली. विलास गायकवाड, जितेंद्र गांगुर्डे, जितेंद्र आंबेकर, गोपाल गुंडाळ, वाल्मिक गर्जे तसंच बेबी लाटे, राजश्री माने, वनिता वैद्य आणि सुवर्णा महाजन या सगळ्याच मराठी मुलामुलींचा एक छान ग्रुप तयार झाला. डॉक्टर नवाज मोदी या मॅडम होत्या. त्यांचा आम्हाला मराठीतून पेपर लिहिण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा खूप मोठा उपयोग झाला. आम्ही अभ्यास हिंदी, इंग्रजी आणि मराठी तिन्ही भाषेत करत होतो. पेपर्स मात्र मराठीतच लिहिले. पार्ट 1ला असतानाच गणपतीच्या काळात बुद्धिबळाची एक टूर्नामेंट खेळलो. त्यात तृतीय क्रमांक मिळाला. ऑक्टोबरमध्ये 15 तारखेला मुंबईकडून पांढरी काठी दिन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला गेला. पांढरी काठी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. नाशिक इथे MCEB मुंबई आणि विभागीय शाखा नाशिक राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या वतीनं बुद्धिबळाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. टेलिफोन सेंटरकडून माझ्यासह 3 विद्यार्थी आणि डिपार्टमेंटकडून 3 विद्यार्थी, त्यात संतोष तेंडुलकर, प्रशांत वैद्य, भिकाजी कोल्हापुरे, दत्तात्रय तोडेकर आणि राजकुमार साळवे त्या स्पर्धेत सहभागी झालो. असे वेगवेगळे अनुभव येत राहिले. तिथून तसाच साकेगावी दिवाळीच्या सुट्टीसाठी गेलो. हे प्रकरण इथे पान क्रमांक 208 वर संपलेलं आहे. ही फाईल मी इथे